बाबूराव पेंटर 3 जून 1890 ते 16 जानेवारी 1954. प्रसिद्ध महाराष्ट्रीय चित्रकार, शिल्पकार आणि चित्रपट निर्माते व दिग्दर्शक. पूर्ण नाव बाबूराव कृष्णाजी मेस्त्री. मिस्त्री. जन्म कोल्हापूर येथे. कला महर्षी म्हणून ते गौरवले जात. प्रतिमा चित्रणातील कौशल्य व रंगभूमीवरील नैपथ्य, विशेषतः पडद्याची कलात्मकता या बाबतीत त्यांनी खूपच लौकिक मिळवला होता. चित्रशिल्पादी कलाक्षेत्रात त्यांनी स्वाध्यायाच्या बळावरच आपली प्रगती करून घेतली. बाबूरावांचा लौकिक चित्रकार म्हणून असला तरी त्यांना खरीखुरी कीर्ती लाभली ती त्यांनी केलेल्या चित्रपट क्षेत्रातील कामगिरीमुळे. आपले आतेभाऊ आनंदराव मेस्त्री यांच्या मदतीने त्यांनी डेक्कन सिनेमा सुरू केला होता, पण तो लवकरच बंद पडला. त्यानंतर 1913 त्या दोघांनी बाबूराव रुईकर यांच्यासह महाराष्ट्र सिनेमा ही संस्था निर्मिली. तथापि तीही बंद करून पुढे 1 डिसेंबर 1917 रोजी आपल्या बंधूंच्या स्मरणार्थ बाबूरावांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली आणि 1919 सौरंद्री या आपल्या कलात्मक मुखपटाची निर्मिती केली. कल्पकता, भव्यता, स्त्रियांनीच केलेल्या स्त्री भूमिका आणि पौराणिक काळातील राजवैभवाचे अपूर्व दर्शन ह्या चित्रपटाचे वैशिष्ट्य होते. 7 फेब्रुवारी 1920 रोजी पुण्याच्या आर्यन सिनेमागृहात सौरंद्री प्रदर्शित झाला होता व लोकमान्य टिळकांनी सौरंद्री पाहून बाबूरावांना सिनेमा केसरी या उपाधीने गौरवले होते. महाराष्ट्र फिल्म कंपनीद्वारा बाबूरावांनी 1920 ते 1930 या दशकात एकूण 17 चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यापैकी वत्सलाहरण, भक्त प्रल्हाद हे पौराणिक, तर सिंहगड, कल्याण खजिना, सती पद्मिनी व शहाला शह हे ऐतिहासिक आणि सावकारी पाश हा सामाजिक कथानकावरील चित्रपट होय. सिंहगड हा त्यांचा चित्रपट अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण ठरला. त्यातील रात्रीच्या लढाईचे चित्रीकरण त्यांनी प्रज्योत दिव्याच्या प्रकाशझोतात केले होते. विजेच्या प्रकाशात चित्रीकरण केलेला हा पहिला भारतीय चित्रपट होय. पन्हाळा किल्ल्याच्या परिसरात केलेल्या चित्रीकरणामुळे तो बाह्य चित्रीकरणाच्या दृष्टीनेही पहिलाच चित्रपट ठरतो. याच चित्रपटाच्या वेळी मुंबईला प्रेक्षकांची अलोट गर्दी लोटल्यामुळे तिचे नियंत्रण सरकारला करावे लागले होते. तेव्हापासूनच सरकारचे लक्ष चित्रपटाकडे वेधले गेले व या चित्रपटापासूनच करमणूक कर बसवण्यात आला. या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी बाबूरावांनी शिलामुद्रण केलेली 3.48 × 6.96 मीटर लांबी आणि रुंदीची भित्तिपत्रके तयार केली होती. ती चांगलीच प्रभावी ठरली. त्या दृष्टीनेही चित्रपटांच्या भित्तिपत्रकांचे जनकत्व बाबूरावांकडे जाते. त्यांच्या सौरंद्री या पहिल्या चित्रपटातील कीच कवधाचे दृश्य इतके परिणामकारक होते की ते पाहून काही प्रेक्षक अक्षरशः मूर्छित पडले. तेव्हापासून सरकारने चित्रपटाच्या अभ्यवेक्षणास सुरुवात केली. वत्सलाहरणाच्या निर्मितीनंतर त्यांनी मार्कांडेयाचे चित्रीकरण सुरू केले, परंतु 6 नोव्हेंबर 1922 रोजी चित्रीकरणाच्या वेळी चित्रपट निर्मितीगृहाला एकाएकी आग लागून त्याची राख रांगोळी झाली. तथापि त्या राखेतूनही पुनश्च आपला चित्रपट संसार बाबूरावांनी उभा केला व चित्रपट निर्मिती सुरूच ठेवली. त्या काळी महाराष्ट्र फिल्म कंपनी ही एक अग्रगण्य चित्रपट संस्था मानली जाई. चित्रपटातील कथानकाच्या दृष्टीने कालोचित ठरणारी वेशभूषा व वातावरण निर्माण करण्याची बाबूरावांची हतोटी अनन्यसाधारण होती. असे असले तरी त्यांचा मुख्य भर बाह्य नैपथ्यापेक्षा अभिनयावर अधिक असे. त्यामुळेच त्या काळी मुखपटातील उपशीर्षके प्राय हिंदीतून देण्यात येत असली तरी बाबूरावांना ते काही फारसे पसंत नव्हते. बाबूराव आपल्या चित्रपटात विशेषतः मराठांच्या तेजस्वी इतिहास चित्रणात आपले कलाकौशल्य पणाला लावीत. सौरंद्री चित्रपटापासूनच बाबूरावांनी चित्रपटाच्या कथानकाची माहिती देणाऱ्या इंग्रजी, मराठी, हिंदी व गुजराती या भाषातील सचित्र पुस्तका प्रकाशित करण्याचा उपक्रम सुरू केला होता. त्यांनी तयार केलेली चित्रपटाची भित्तिपत्रके आणि मुखशीर्षके यामध्ये कलात्मकता असे. त्यांच्या एका मुखचित्रपटाच्या जलरंगातील मुखशीर्षकाचा जे स्कूल ऑफ आर्टचे तत्कालीन प्राचार्य सॉलोमन यांनी गौरव केला होता. बाबूरावांना चित्रपटापेक्षा चित्रकलेत अधिक स्वारस्य होते.
तसेच त्यांच्या चित्रपट निर्मितीत व्यावसायिक दृष्टीचा थोडासा अभाव होता. परिणामतः त्यांचे सहकाऱ्यांशी मतभेद झाले व त्यापैकी काहीजण कंपनीतून बाहेर पडले. पुढे बाबूरावांनी लंका या चित्रपटानंतर आणखीन 3 चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर मात्र महाराष्ट्र फिल्म कंपनी कायमचीच बंद झाली. बोलपटाचे युग सुरू झाल्यावर कोल्हापूरच्या शालिनी सिनेटोन या संस्थेला बाबूरावांनी सहकार्य दिले व तिच्याद्वारे निर्माण झालेला उषा, सावकारी पाश व प्रतिमा तसेच साध्वी मीराबाई, रुक्मिणी स्वयंवर, लोकशाहीर रामजोशी व विश्वामित्र या बोलपटांचेही दिग्दर्शन त्यांनी केले. वास्तवाचे दर्शन केवळ दारिद्र्यातूनच घडते असे नसून वैभवातूनही ते घडवता येते हे त्यांनी सावकारी पाश या सामाजिक चित्रपटातून दाखवून दिले. तो बोलपट त्या काळी बराच गाजला. पंडित नेहरूंनी देखील या बोलपटाची प्रशंसा केली होती. कल्याण खजिना, पद्मिनी व सिंहगड या त्यांच्या मुखपटांनाही युरोपमधील वेम्बले येथील चित्रपट प्रदर्शनात सुवर्णपदके लाभली. भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया दादासाहेब फाळकेंनी घातला असला तरी बाबूरावांनी त्याला कलात्मक शिस्त व सौंदर्य प्राप्त करून दिले. त्यांच्याच तालमीत तयार झालेले व्ही. शांताराम, एस. फत्तेलाल, विष्णुपंत दामले व केशवराव धायबर यांनी तो वारसा पुढे चालवला. बाबूरावांच्या चित्रकलेवर वॅट्स, रॉझेटी, बर्न्स, लॅडशर इत्यादी पाश्चिमात्य चित्रकारांची छाप दिसून येते. त्रिदाद, आगासकर, नागेशकर, पत्रावळे, हळदणकर या नावाजलेल्या भारतीय चित्रकारांनी हाताळलेली तंत्रे त्या अभ्यासत व आत्मसात करण्याचा प्रयत्न करत. शिल्पकलेत मृदशिल्पकलेपासून तर ब्रांचच्या ओतकामापर्यंतची सर्व कामे ते स्वतः करीत. नंतर त्यांनी त्यासाठी स्वतःची ओतशाळाही उभारली होती. त्यांचे कोल्हापूर येथे निधन झाले. आपण आत्ताचीच पूर्ण माहिती ऐकलीत. हे मराठी विश्वकोश यातून घेण्यात आलेली आहे. धन्यवाद.